न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे प्रदेशाचे सहसंयोजक व एनव्ही ऑटो या कंपनीचे संचालक श्री कैलास लक्ष्मण आहिरे यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच कंपनीतील कामगारांच्या समवेत अगदी साधापणाने साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन कैलास बापू आहिरे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय लक्ष्मण सावजी यांनी कैलास बापूंबद्दल मनोगत व्यक्त केले। आमचे भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे प्रदेशाचे सहसंयोजक आणि नाशिकमधील भारतीय जनता पार्टीचे सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक असलेले उद्योजक माझे ज्येष्ठ मित्र कैलास आहिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या त्यांच्या कारखान्यात येण्याचा आज योग आला। या ठिकाणी शहराचे अध्यक्ष प्रशांत जाधव, दोन्ही उपाध्यक्ष त्या ठिकाणी निलेशजी बोरा, जगन्नाथ पाटील, या मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड, तिकडले सिडकोतले अध्यक्ष अविनाश पाटील, हे सगळे त्यांना शुभेच्छा देण्याकरता आले होते। आणि सगळे कैलास आहिरेंचे कुटुंबीय, नगरसेविका सौभाग्यवती अलकाताई आहिरे, त्यांचे चिरंजीव दोन्ही, आणि सगळ्या कंपनीतले सगळे अधिकारी वर्ग आणि कर्मयोगी वर्ग या सगळ्यांसमवेत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचा केक या ठिकाणी कापला। वाढदिवस हा नेहमी कुठला तरी एक संकल्पासाठी असतो। गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी जो संकल्प केला तो या वाढदिवसापर्यंत त्यांचा सिद्धीला गेला। गेल्या जरी संकल्पासाठी कार्यरत होते तरी गेल्या वर्ष 2 वर्षात घरात ज्या दुःखद काही घटना घडल्या त्यामुळे यावेळचा वाढदिवस त्यांनी साजरा नाही केला। त्यामुळे फक्त काही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता मंडळी सगळी या फॅक्टरीमध्ये कारखान्यात आलेले होते। ते यावर्षी वाढदिवसाला जे संकल्प करतील तो त्यांचा संकल्प सिद्धीला जावा अशा प्रकारच्या शुभकामना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत। नक्कीच समाजासाठी कायम झटत राहणारा, मित्रांसाठी सतत हाकेला ओ देणारा एक चांगला नेता, एक चांगला मित्र म्हणून कैलास आहिरेंकडे आम्ही सगळं पाहतो। नाशिकमध्ये आल्यानंतर अत्यंत कष्टप्रद आयुष्य काढून सुद्धा एखादा व्यक्ती चांगला उद्योजक होऊ शकतो हे कैलास आहिरेंकडनं शिकण्यासारखं आहे। त्यांचा आज यशस्वी असलेले उद्योग बऱ्याच जणांना माहिती आहे, पण त्यांचे आधी सोचलेले कष्ट फार कमी लोकांना माहिती आहेत। ते मात्र ते कधी जुने केलेले कष्ट कधी विसरत नाहीत, त्या दिवसांना ते कधी अंतर देत नाहीत, जुन्या मित्रांना कधी ते विसरत नाहीत, जुन्या दिवसांना कधी विसरत नाहीत। आणि त्यामुळे आजचं त्यांचं भविष्यातलं अजून याच्यापेक्षा उज्ज्वल भवितव्य त्यांच्या पुढे आहे याचा मला विश्वास आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। ते यावर्षी जो काही संकल्प करतील तो सिद्धीला जाण्याकरता आम्ही त्यांच्या सोबत आहोत, एवढंच या ठिकाणी सांगेन। त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण सावजी, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, शहराचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, सिडको मंडल 2चे अध्यक्ष अविनाश पाटील, सातपूर मंडल अध्यक्ष भगवान भाऊ काकड, प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका सौ अलकाताई आहिरे, प्रशांत आहिरे, दिनेश आहिरे, काका कापडनीस, योगेश पवार, कैलास भदाने, सचिन जाधव, रोशन पंकज पवार यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार बंधू आणि भगिनी सर्वांच्या उपस्थितीत कामगारांचे नेते कैलास बापू यांना अभिष्ट चिंतन सोहळा सर्व कामगार बंधू आणि भगिनी यांच्या माध्यमातून व ज्येष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने संपन्न झाला। कैलास बापूंना पुढील भावी वाटचालीस सर्व कामगारांनी व नेते मंडळांनी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच लक्ष्मण सावजी यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या। तसेच कैलास बापू आहिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सर्व नेते, कार्यकर्ते, कामगार बंधू आणि भगिनींचे आभार मानले। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रदेशाचे नेते लक्ष्मणभाऊ सावजी, आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जाधव, मंडळाचे अध्यक्ष अविनाशजी पाटील, सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान भाऊ काकड,
सरचिटणीस जगन पाटील, प्रभागाच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू भगिनी, माझे मित्रपरिवार, माझा दरवर्षी वाढदिवस मी आगळा वेगळा सादर करत असतो, पण पहिलं प्राधान्य माझ्या कंपनीच्या कामगारांच्या माध्यमातून मी वाढदिवस साजरा करत असतो. याही वर्षी माझ्या सर्व कामगार बंधू भगिनींनी सांगितलं, साहेब या वर्षी पण आपल्याला मोठा वाढदिवस कुठे बाहेर करायचा नाही, आपल्या कंपनीमध्ये येऊनच सर्व कामगार बंधू भगिनींमधून येऊन आपण कार्यक्रम करत असतो दरवर्षी. याही वर्षी आपल्याला तसंच कार्यक्रम आपल्या फॅक्टरीमध्ये करायचा आहे. आणि कामगार आणि मालक जर का एक असला, त्या कामगारांना कधी भेव नसते, कारण कामगार जर मालकाबरोबर असले ते कंपनीचं उत्पन्न जास्तीत जास्त निघतं. आणि कामगारांना जे काही अडचणी असत्या, मालक आणि कामगाराचा विचारधारा एक पाहिजे. म्हणून माझी आणि माझ्या कामगार बंधू भगिनींची विचारधारा एकच आहे. आणि आज मला शुभेच्छा देण्यासाठी माझे प्रियमित्र गुरु आमचे लक्ष्मणभाऊ सावजी, आमचे शहराचे अध्यक्ष प्रशांतभाऊ जाधव हे सर्व आले, मला शुभेच्छा दिल्या. असाच माझ्यावरती माझ्या कामगार बंधू भगिनींनी प्रेम ठेवावं, आयरी फॅमिलीवरती ठेवावं. येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या कामगारांसोबत जवळ माझा शेवटचा स्वपर्यंत मी माझ्या कामगारांची कधी गदारी करणार नाही, कामगारांना कधी विसरणार नाही. कामगार आणि मालक आम्ही प्रत्येक सणसुदे, दिवाळी असो, आकाजी असो, आम्ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही काम करत असतो. म्हणून आज माझ्या फॅक्टरीची भरभराटी फक्त माझ्या कामगारांच्या जीवावरतीच होऊ राहिली. येणाऱ्या काळामध्ये असंच माझ्या कामगारांनी माझ्यावरती प्रेम ठेवावं, हीच मी आई तुळजाभवानीच्या वतीने खरं माझ्या वाढदिवसाची वाढदिवस साजरा करू शकतो, हीच मी आई तुळजाभवानीच्या वतीने शुभेच्छा देतो. दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.